मैदानामध्ये आपण पाहतोय थॉमस डाईस अजून सलामीचा मैदानामध्ये असणार आहे। एकूण संघाची जण स्थिती पोहोचले, कौतुक कराल मित्रांनो, तेवढं कमी असणार आहे फहदचं। पुन्हा एकदा पंचांनी चेंड करून मारा करतोय तो मात्र थॉमस साठी। पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू येणार आहे आणि देखील हा देखील नक्कीच चांगला फटका येतोय आणि या फटक्यात नक्कीच षटकार येतोय उत्तुंग असा। पण मोबदल्यात एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 24 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज फहद पंचांनी चेंड करून मारा करतोय आणि पुन्हा एकदा षटकार येतोय। काय फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे, सुवर्ण संधी असणार आहे। 3 चेंडू आणि देखील पल्ल्याचा येतोय आणि 5 केडीचा माडकरी ठरतोय। काय फलंदाजी करतोय, काय संपूर्ण भारतभर चर्चा असते। तो खेळाडू स्ट्राईकला म्हणून पाहतोय थॉमस डाईस सफवान पंचांनी करून मारा करतोय आणि देखील आल्या देखील थॉमसच्या षटकारानं स्वागत केले। काय फटका मारलाय सातत्याने देखील असदभाई भोर यांच्याकडे 10 केडीचा मारतोय थॉमस डाईस साठी। पुन्हा एकदा मारा करतोय, हा देखील चांगला पुन्हा एकदा शल्य असणार आहे। पुन्हा एकदा षटकार येतोय, काय फलंदाजी करतोय मैदानामध्ये मारा करेल थॉमस डाईसला। पाहूया आपल्या संघासाठी थॉमस डाईसला बाद करावा लागेल। चांगला चेंडू होता, चेंडू हवेमध्ये पाहूया काय घडतोय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतं सीमारेखाच्या बाहेर। 39 पुन्हा एकदा एजाज बलबले मॅन फ्रॉम पलटवली राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल थॉमस डाईसला। चेंडू हवेमध्ये पाहूया काय घडतोय आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी पाहतोय। खरोखर अनेक स्पर्धा या कुवेतच्या भूमीवरती होतात, पण ही स्पर्धा एक अशी आहे याचा वेगच वेगळा आहे। पुन्हा एकदा थॉमस डाईस चेंडू हवेमध्ये पाहूया आणि आता मात्र गचादाज असो किंवा गोलंदाज असो किंवा क्षेत्र पुन्हा एकदा झोहेब बिजले चांगला चेंडू आणि रिवर्स अटेम्प्ट केल्यानंतर चेंडू सरळ ट्रॅव्हलिंगचा पारितोषिक लागलाय। एक इकडे 20 आणि दुसऱ्या इकडे 25। पुन्हा एकदा गोलंदाज पंचांनी चेंड करून मारा करतोय थॉमस साठी। हा देखील चांगला चेंडू होता आणि झेलची संधी असणार आहे आणि झेल टिपतोय